हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की रेल्वेची जी भरती आलेली आहे, जी की आहे 12वीच्या बेसवर जी भरती आलेली आहे 3445, यासाठी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती, त्याशिवाय त्याच्यामध्ये पगार किती आणि फक्त ऑफिस वर्कच आहे की नाही, या सर्व गोष्टींवर आज आपण काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या डिस्कशन कडे. ठीक आहे. चला, पहिली तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे इथे 4 पोस्ट आहेत. ठीक आहे. इथे 4 पोस्ट आहे 1 2 3 4. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात बेस्ट पोस्ट जर म्हणण्यात येईल तर बघा, एक कमर्शियल कम तिकीट क्लर्क ही सुद्धा एक सगळ्यात चांगली पोस्ट आहे, असं नाही की म्हणजे अशी चांगली नाही आहे. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट ही सुद्धा चांगली पोस्ट आहे. तर सर्वात जास्त पोस्ट जर आपण बघत असाल तर बघा, इथे 2022 वॅकन्सी आहे. ठीक आहे. 2022 साठी जागा आहे ही कमर्शियल कम तिकीट क्लर्क. तर मी तर म्हणेन ही सगळ्यात चांगली पोस्ट आहे. आणि दुसरा आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट. पण येस, कमर्शियल कम तिकीट क्लर्क मध्ये थोडासा तुम्हाला प्रेशर असेल. प्रेशर म्हणजे बघा, काम मी तिथे थोडं एक बोलतात ना, एक जबाबदारी असतात. जिथे जॉब आहे, जिथे काम आहे, तिथे जबाबदारी असतात. पण ज्यांना अगदी टेन्शन फ्री वाला काम हवंय, की काहीच नको, टेन्शन नाही, कटकट नाही, वटवट नाही, त्यांनी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट कडे जावं. ठीक आहे. बट तसं बघायला गेलं तर कमर्शियल कम तिकीट क्लर्कला सुद्धा एक चांगली पोस्ट आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इथे बघायला गेलं तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट जे आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये जर बघायला गेलं तर एक प्रकारचा एक ऑफिस वर्कच आहे. पण एक जास्त काही लोड जर तुम्हाला घ्यायचा नसेल, बघा ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट झालं, कमर्शियल कम तिकीट क्लर्क झालं. ठीक आहे. जसं लोड घ्यायचं नसेल, काम जाम करायचं आणि राहायचं, ठीक आहे, असं असेल तर तुम्ही या 2 पोस्टसाठी फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. आता बघायला गेलं, पगाराची बात करायला गेली तर लेवल 3 ची जी आहे आणि लेवल 2 चं आपण पाहणार आहोत. लेवल 2 चं जे आहे ना ते 35 ते 45,000 च्या आसपास असतं. 35 ते 45. आणि लेवल 3 ची जी आहे ही 45 ते 50 च्या आसपास असते. ठीक आहे. 45 ते 50 च्या आसपास असते. ठीक आहे. सो पगाराबद्दल पण आपण इथे पाहिलं. बघा, आणि मी तर बोलेन जास्त जर तुम्हाला एक बोलायला गेलं तर एक थोडक्यात जर बोलायला गेलं ना, एक चांगली पोस्ट पण पाहिजे, पगार पण चांगला पाहिजे, चांगल्या वॅकन्सीसाठी पण हवं असेल तर मी तर बोलेन पहिली जी पोस्ट आहे याला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. पहिली जी आहे ती. ठीक आहे. हां, असं एवढं कधी ते कामाचं एवढं हेक्टेक नाही आहे. हां, जी 6व्या लेवलची आहे, जी 5व्या लेवलची आहे त्यांच्यासाठी थोडं हेक्टेक आहे. पण 3ऱ्या आणि 2ऱ्या लेवलसाठी एवढं काही हेक्टेक नाही आहे. जर एक इन शॉर्ट थोडक्यात सांगायचं राहिलं तर मी तर म्हणेन कमर्शियल कम तिकीट क्लर्कलाच तुम्ही प्रिफरन्स द्या. याच्यामध्ये सॅलरीसुद्धा चांगली दणक्यात बसते, 45 ते 50 हजाराच्या आसपास सगळे अलाउन्सेस प्लस करून. ठीक आहे. आणि प्लस याच्यामध्ये जागासुद्धा 2022 आहे. ठीक आहे. हा, लेवल 2 मध्ये पण जर तुम्हाला कोणती भरायची असेलच की मॅम लेवल 2 मध्ये आम्हाला भरायची, त्याच्यासाठी एक चांगली सांगा तर याच्यामध्ये ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट तुम्ही एक भरू शकता. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक 35 ते 45 हजारपर्यंत सॅलरी मिळते, सगळे अलाउन्सेस पकडून. ठीक आहे. कळलं? ठीक आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट 990 जागा आहे. याच्यामध्ये सुद्धा चांगल्या जागा आहेत. ठीक आहे. सो या दोघांपैकी तुम्हाला भरायचे जर लेवल 3 मध्ये असेल तर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, आणि लेवल जर 2 मध्ये भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्याच्यामध्ये 990 वॅकन्सी आहे. ठीक आहे. आणि सॅलरीसुद्धा चांगली आहे. ठीक आहे. सो हे जे 3 पॉईंट आहे, सो याच्यावर आपण डिस्कस आज केलेला आहे. आणि अगदी यामध्ये ऑफिस वर्क आहे जे मी सांगितलंय त्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. चला, आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता CBT 1 CBT 2 असणार आहे. कमर्शियल कम तिकीट क्लर्क मी का तुम्हाला भरा म्हटले, कारण की याच्यामध्ये कोणतीही टायपिंग स्किल रिक्वायर नाही आहे. फक्त CBT 1 CBT 2 द्यायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघायला गेलं जर तुम्हाला लेवल 2 मध्ये भरायचं असेल तर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट जे आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये टायपिंग स्किल टेस्ट तुमची असणार आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये टायपिंग स्किल टेस्ट तुमची असणार आहे, CBT 1 CBT 2 टायपिंग स्किल टेस्ट, आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. ठीक आहे. सो एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. सो रेल्वे भरतीची जी आपली वॅकन्सी आहे, अगदी चांगल्या प्रकारची वॅकन्सी याच्यामध्ये आलेली आहे. याच्यामध्ये फक्त 1500ची फी आहे. आणि बघायला गेलं तर दररोज लाईव्ह क्लास असतील, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज घेतल्या जातील, ई नोट्स मोफत आहे, लेक्चर मिस झाल्यास कधी तुम्ही बघू शकतात, आणि लॅपटॉपवर किंवा आयफोनवर तुम्ही कोर्स पाहू शकता. ठीक आहे. ही आहे पदवीधरांसाठी सुद्धा 8113 समथिंग वॅकन्सी आलेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर 12वी पास बेसवर आहे ही. ठीक आहे. सो जेवढं होईल लवकरात लवकर
बेसिसवर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे रेल्वेसाठी फक्त तुम्हाला GK द्यायचं आहे, म्हणजे जनरल अवेअरनेस, रिझनिंग अँड मॅथ्स. ठीक आहे. जनरल अवेअरनेसचा लेक्चर मीच घेणार आहे आपल्या चॅनलवर ठीक संध्याकाळी 5 वाजता. कधी असणार आहे? संध्याकाळी 5 वाजता माझा लाईव्ह लेक्चर असणार आहे. सो ते जरूर तुम्हाला अटेंड करायचं आहे. ठीक आहे. चला, सो आता मी थांबते इथे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.